काय मग बघूनच सुटलं ना तोंडाला पाणी. तर चला आज थोडंसं बालपण जागवूयात. तर आमच्या लहानपणी आम्ही काय करायचो, तर ह्या अशा मस्त हिरव्यागार कैऱ्या दिसल्या ना की आम्ही त्यावर अक्षरशः तुटून पडायचो. तर काय करायचो, तर आजूबाजूची सगळी लहान लहान पोरं जमा व्हायचो आणि ह्या कैऱ्या अशा मस्त कापून त्याला तिखट आणि मीठ लावून नुसते कडाकडा चावून खायचो. लहानपणीचा आमचा खाऊ हाच होता. त्यावेळेस कुठे होते कुरकुरे आणि चॉकलेट्स. तर मग हे असं सारखं सारखं खात राहिल्यावर आई ओरडायची, पोरांनो जास्त खाऊ नका रे, नाही तर सर्दी होईल. पण आम्ही कसलं ऐकतो. घरातून गपचूप बाहेर पडायचो आणि डायरेक्ट आंब्याच्या झाडाखाली जायचो. तिथे एखादी कैरी पाडून तरी खायची किंवा ऑलरेडी पडलेली असायची ती घ्यायची. तर मग ती एका पिशवीत भरायची आणि दगडावर अशी आपटून आपटून फोडायची. घरातून कोणीतरी गुपचूपच तिखट मीठ आणलेलं असायचं. मग तिथे आमची पार्टी चालू व्हायची. तर अशी होत्या ह्या लहानपणीचा गमती जमती. इथं आतांगला मी खायला दिलं होतं, तर त्याला ते सगळंच छान लागतं. त्याच्यामुळे तो आंबट लागली तरी छान छान बोलत होता. आता कैरी मिळाली म्हणजे चटणी तर व्हायलाच हवी. त्याच्यामुळे मग मी कैरीची चटणीसुद्धा रात्री बनवली होती. तर चला आजचा व्हिडिओ इतकाच आहे. आवडल्यास सबस्क्राईब करा प्लीज. बाय.